लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे। अवघ्या काही तासात काही दिवसात आचारसंहिता येऊन ठेपलेली आहे आणि अशा सगळ्या काळांमध्ये भाजपची एक एक यादी सुद्धा बाहेर येते आणि या पार्श्वभूमीवर आपण सगळे इथे एकत्र जमतोय। पण हे एकत्र जमणं नुसतं एकत्र येणं नाही, हे एकत्र जमणं एक विचाराची बैठक तयार करणं आहे। हे एकत्र येणं आपला स्वतःशी एक प्रण करणं आहे। जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की होय रामदास कदम सारख्या माणसाला धडा शिकवला पाहिजे, जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ज्यांना मत दिलं होतं ते मत व्यक्ती रामदास कदम याच्याकडे बघून दिलं नव्हतं, तर आम्ही ते मत मातोश्री आणि उद्धव ठाकरे साहेब हे नाव बघून दिलं होतं, तर पुन्हा एकदा त्याच कदमांना धडा शिकवण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे। त्यासाठी एकत्र येऊन बसणं गरजेचं आहे। इथे संजय कदम साहेब असतील किंवा अजून अनेक मंडळी आहेत, जी माणसं लढत आहेत, जी माणसं काही मांडत आहेत, जी माणसं रोज लोकांच्या प्रश्नांना भिडत आहेत। या रोज लोकांच्या प्रश्नांना भिडताना आपण सगळेजण सन्माननीय पक्षप्रमुखांचं आगमन या मंचावर झालेलं आहे। सन्माननीय सन्माननीय पक्षप्रमुखांचे या मंचावर आगमन होत आहे। तमाम खेडवासियांच्या दापोलीवासियांच्या वतीने निष्ठावंत शिलेदार संजय कदमजी आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या वतीने सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांचे आणि त्यांच्या समवेत इथे उपस्थित झालेल्या सर्व शिवसेनेच्या निष्ठावंत नेत्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। पक्षप्रमुखांचे स्वागत आहे। सन्मान्य पक्षप्रमुख प्रतिमा पूजन करत आहेत आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करत ही शिवसेना ज्यांनी वाढवली घडवली या सन्माननीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी शिवसेना